पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर आता पाकिस्तानला धडा शिकवायला पाहिजे अशा पद्धतीची भावना देशवासियांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणजे या दोन्ही देशांमधले जे युद्धजन्य परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे त्याचाच भाग म्हणून मॉकड्रिलचं देखील आयोजन आहे ते देखील करण्यात आलेलं आहे। देशभरातल्या जवळपास 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल आहे ते केलं जाणार आहे। हे मॉकड्रिल नेमकं काय असतं, कशा पद्धतीने होतं, त्याचा हेतू नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही 61 पासून जे 71 पर्यंतच्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले सुभेदार पाटील सर यांच्याकडे आले आहोत। सर, आपण जवळपास 4 युद्धांमध्ये आपण सहभाग घेतलेला आहे। हे जे मॉकड्रिल आहे ते नेमकं काय असतं जरा सांगा। मी NN पाटील, निवृत्त सैनिक अधिकारी, मी सांगोडे गाव माझं। तर मी 1958ला आर्मीमध्ये गेलो आणि इमिजिएटली 61ला गोवा ऑपरेशन झालं, जे की 36 तासात आम्ही गोवा घेतला हे एक रेकॉर्ड आहे, जे की इंग्रजांच्या पूर्वी त्यांनी जवळजवळ 250 वर्षे पोर्तुगीज आले होते। त्यावेळेला मी पाकिस्तानला तटवण्यासाठी आम्ही त्या भागात होतो आणि त्यांना चांगलं त्यावेळी मॉक ड्रिल त्यावेळी केला होता। आम्ही कशा प्रकारची प्रॅक्टिस करायचे। मॉक ड्रिलचा मुख्य हेतू असा आहे की सेफ्टी, एक आपला सोल्जरी राहिला पाहिजे, शिवाय जनताही राहिली पाहिजे, त्यासाठी मॉक ड्रिल एक अशी प्रॅक्टिस असते। तर त्यामुळे 1961 नंतर 1962ला चायनीज ॲग्रेशन झाली। 1962ला चायनीज ॲग्रेशनमध्ये एका चौकीवरती आपले 10 लोक असणार आणि पुढून त्यांची 100ची लिस्ट येणार। तर त्या चौकीवरून आपले लोक जे फायरिंग करत होते त्यांना किती वेळा, एकदा 2 वेळा ठीक आहे, परंतु त्यामुळे आपल्याला त्यावेळी थोडीशी डिफीट मागं घ्यावं लागलं आणि मॅकमोन लाईन जी आपल्याकडे होती ती आज त्यांच्या ताब्यात, कारण गव्हर्नमेंटने सांगितलं स्टँड ॲज इट इज आणि त्याचाच भाग आपलं कर्तव्य, गव्हर्नमेंट काय सांगेल ते आपण हुकूम पाळणार आणि त्या ठिकाणी आपण थांबलो। हे 1962चं झालं। पण चायनीजनी त्यावेळी धोका दिला हे प्रत्येकाला माहिती आहे। 1962ला ज्यावेळी युद्ध झाला तर 1961ला चव्हाणला या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनाही आश्चर्य वाटलं की ह्यांनी गोवा विथिन नो टाईम घेतला, शिवाय यांची आर्मी किती आहे काय हे पाहण्यासाठी चव्हाणला भारताला आले होते। आणि ते पाहिल्यानंतर 1962ला हिंदी चीनी भाई भाई या शब्दाखाली त्यांनी धोका दिला आणि आपल्यावरती ऐन दिवाळीमध्ये हल्ला केला। त्यावेळी आमच्या 3170 महिला आपल्या भगिनी विधवा झाल्या। मला सर सांगा, हे मॉकड्रिल नेमकं कशा पद्धतीने केलं जातं ही जरा माहिती आपल्या सगळ्या जनतेला मिळायला पाहिजे। मॉकड्रिल एक असा एकदा मॉकड्रिल ह्याच्यामध्ये दिल्लीमध्ये कोणतं जंगल सांगितलं तुम्हाला, दिल्लीमध्ये ज्या जंगलात आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्या ठिकाणी मॉकड्रिल प्रथम व्हाईट लाईट करणे, रेड लाईट करणे आणि सगळे शत्रूला कसं चकवायचं, शत्रूला आपण कसं थाळायचं आणि त्याच्यामध्ये आपली सारी जनता आणि इतर, कारण भारताचा नियम काय आहे की कुठल्याही जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे मिलिटरीचा मूळ उद्देश आहे। त्यामुळे जनतेला कसं वाचवता येईल त्यामुळे मॉक ड्रिलची प्रॅक्टिस केली जाते आणि त्या प्रॅक्टिसमध्ये जसं अलार्म आला ते वाजवलं तर त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये जास्त जाऊन बसतो आपण। खड्डा का खणायचा असता, विमानाची एखाद्या वेळेला त्यांनी बंबार्डमेंट आपल्याला केली तर त्या खड्ड्यात राहिला तर ते बंबार्डमेंट असे होत जातात, असे बॉम्ब पडतात, त्यामुळे त्यामध्ये सेफ्टी राहते, म्हणून ते मॉक ड्रिलची प्रॅक्टिस करावी लागते। तर अशा प्रकारची ही प्रॅक्टिस प्रत्येक लढाईच्या वेळेला आणि प्रत्येक लढाई नसली तरी युनिटमध्ये आज ती जी आमची 14 लाख आर्मी आहे, आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये याच्या प्रकारचं त्यांना प्रॅक्टिस दिलं जातं ताकी एकदा ऐन वेळेला आपल्याला अडचणी होऊ नये, त्याला म्हणतात मॉक ड्रिल। आत्ताची देशातली सगळी परिस्थिती आपण बघितलं, पहलगामला काय झालं हे देखील आपण बघितलेलं आहे। काय करायला पाहिजे असं आत्ताच्या घडीला वाटतं? पहलगाममध्ये जे झालं त्याचं तुम्हीच नव्हे, ऑल ओव्हर इंडिया जितके 146 कोटी लोक आहेत प्रत्येकाच्या मनात तो राग आहे। परंतु त्याला काही स्टेजेस असतात, मनात आलं आणि करून टाकलं हे होत नाही। 1971ला ज्यावेळी मानेकशा जनरल आपले, त्यांना इंदिरा गांधींनी सांगितलं की आपल्याला या एप्रिलमध्येच, त्यांच्यावेळी देखील एप्रिलमध्येच लढाई झाली होती आणि एप्रिलमध्येच त्यांनी म्हणजे प्लॅन इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की त्यांच्यावर हल्ला करायचा। मानेकशाने सांगितलं अजिबात करता येणार नाही आणि त्यांनी सांगितल्यानंतर पुढे मग डिसेंबरमध्ये, म्हणून विथिन डिसेंबरमध्ये प्लॅन करून
आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिघांचे जनरलचे प्लॅनिंग असतात आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे आपण सगळे आम्ही वागलो आणि ती एकजूट झाल्यामुळे आमची 700 विमानं त्यावेळी होती आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 93,000 सैनिकांनी आमच्या जनरल पुढे शरणागती पत्करली. म्हणजे त्यावेळी देखील एप्रिल महिन्यामध्येच हे सगळं अशा पद्धतीचं वातावरण, म्हणजे आपल्याला जर प्लॅनिंग करायचं असेल तर काही वेळ द्यायला या वेळ दिला पाहिजे आणि हे असं एकदम घाई करून उपयोग नाही, कारण त्यांचा नुकसान, त्यांचे जे सैनिक मारले जातात त्यांच्या फॅमिलीचे ज्या तळतळात होते ते आम्ही पाहतोय, परंतु आपले लोक देखील जे एक शिपाई जर गेला तर त्याला तयार करायला आपल्या सरकारला इतका मोठा खर्च येतो, त्यामुळे प्रत्येक शिपाईची काळजी घेतली जाते आणि मग सहजासहजी गेला आणि मेला असं होणार नाही. त्यामुळे त्याची काळजी घेत केलं पाहिजे आणि जोपर्यंत ही प्लॅनिंग करत नाही तर कुठल्याही गोष्टीवर ते ॲक्शन एकदम घेऊ नये. हा आमच्या ड्रिलमधला भाग आहे. ही तयारी म्हणजे मॉकड्रिलचाच एक प्रकार म्हणायचा. हे किती महत्व असतं, मॉकड्रिलला किती महत्व असतं? मॉकड्रिलला फार महत्व असतं, कारण त्याच्यामध्ये कमीत कमी नुकसान कसं होईल हे पाहिलं जातं. आपल्याला माहिती आहे 1990-91 ज्यावेळी सिलोनला श्रीलंकेमध्ये झालं त्यावेळी जनरल शिवाजीराव पाटील म्हणून इथले वाळव्याचे होते, तर त्यांनी ते इन्चार्ज होते त्या ठिकाणी, त्या बाजूला ब्रिगेडियर होते त्यावेळेला, आणि त्यांच्या वेळेला त्यांनी अशा प्रकारची काळजी घेतली की आपले फक्त 14 लोक त्यावेळेला आपले बलिदान दिले, बाकीचे नाही तर जवळजवळ हजारो लोक गेले असते. तर अशा प्रकारचे हे प्लॅनिंग आमचे जनरल करत असतात, ब्रिगेडियर करत असतात आणि वरचे सगळे अधिकारी करत असतात आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हे करायचं असतं. आणि म्हणून मॉक ड्रिल इज अ प्रॅक्टिस जस्ट टू सेव्ह द लाईव्ज ऑफ सिव्हिलियन ॲज वेल ॲज मिलिटरी ऑर एव्हरीवन. धन्यवाद सर. तर आपण बघितलं की मॉकड्रिलचं महत्व किती आहे हे आता सरांनी आपल्याला सांगितलं की ज्या पद्धतीनं आपले नागरिक असतील त्याचबरोबर आपले सैनिक असतील यांचं रक्षण तर झालंच पाहिजे, जे जनता आहे त्यांना कुठलं नुकसान होता कामा नये आणि याच्यासाठी हे मॉकड्रिल आहे त्याचं खूप महत्व आहे. आणि जी आत्ताची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे प्लॅनिंग करून, कारण ज्यावेळी 71ला देखील एप्रिल महिन्यामध्येच अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं, मात्र प्रत्यक्ष युद्ध हे डिसेंबरमध्ये झालं अशा पद्धतीची माहिती सरांनी दिलेली आहे. त्यामुळं प्लॅनिंग हे खूप महत्वाचं असतं आणि मॉकड्रिल हा या प्लॅनिंग मधलाच एक महत्वाचा टप्पा आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.